नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण दुधापासून 2 पनीरच्या रेसिपी बघणार आहोत. एक आहे प्लेन पनीर कसं बनवायचं आणि एक आहे मसाला पनीर कसं बनवायचं. त्याच्यासाठी मी 2 लिटर दूध यूज केलेलं आहे. मार्केट पनीरपेक्षा तुम्ही घरामध्ये बनवलेलं पनीर हे खूप छान आणि टेस्टी लागतं. साधारण 1 लिटर दुधामध्ये 200 ते 250 ग्रॅम पनीर सहज बनतं. मी इथे फुल फ्लॅट यूज केले दूध. मसाला पनीर बनवण्यासाठी मी पहिले 1 लिटर दूध गरम करून घेणार आहे. दुधाला छान उकळी येईपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. दूध गरम झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की कशी उकळी आलेली आहे. थोडा वेळ आपल्याला तसंच ठेवायचं आहे ते उकळायला. मग आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. आता मी ॲड करते आहे हिरवी मिरची, जिरे पावडर, धणे पावडर, चिली फ्लेक्स, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ. आता ह्या मसाल्यांचा अर्क पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे. त्याच्यासाठी अजून आपल्याला त्याला 1-2-3 मिनटं गरम करून घ्यायचं आहे आणि सारखं त्याला स्टेअर करायचं आहे. छान स्टेअर करून झालं की आपण त्याला दुधाला फाडून घेणार आहे. त्याच्यासाठी मी व्हिनेगर, प्लेन व्हाईट व्हिनेगर यूज केलं आहे. ते डायल्यूट करून घ्यायचं आहे. 2 चमचे व्हिनेगरला 4 चमचे पाणी ॲड करून घ्या आणि ग्रॅज्युअली टाका. एकदम टाकायचं नाही. ग्रॅज्युअली टाकलं की त्याचं टेक्स्चर फार छान येतं. तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे. आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. मी एक पॅन छोटंसं घेतलंय, त्याच्यावरती गाळणी घेतली आणि स्वच्छ रुमाल घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ते गाळून घेऊया. नीट आपल्याला सगळ्या बाजूने पाणी काढून घ्यायचं आहे. आणि रुमालाची एक पोटली बनवायची आहे. थोडीशी वरती पोकळ जागा ठेवा त्याच्यामध्ये, कारण की ते पनीर पसरून त्याला छान शेप मिळाला पाहिजे. अशा प्लेटवरती ठेवून आपण त्याच्यावर काहीतरी जड वस्तू ठेवूया. तुम्ही तुमच्याकडे जी काही जड वस्तू अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही ठेवू शकता. आता सेम प्रोसिजर आपल्याला प्लेन पनीरसाठी करायची आहे. तुम्ही दूध फाडण्यासाठी लिंबाचा सुद्धा यूज करू शकता, पण तुम्हाला खूप जास्त दिवस जर ठेवायचं असेल पनीर तर तुम्ही व्हिनेगरचा यूज करा. हे सुद्धा दूध छान गरम झालंय. त्याच्यामध्ये मी व्हिनेगर ॲड करते. ग्रॅज्युअली थोडं थोडं ॲड करत जा, म्हणजे गुठळ्या छान बनतात आणि पनीर सॉफ्ट सुद्धा होतं. तुम्ही बघू शकता की किती छान टेक्स्चर आलेलं आहे त्याला. सेम तसंच आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित काढून घ्या बाजूचं. एक वरती गाठ मारून पोटली तयार करून घ्या. वरती थोडीशी मगाशी सांगितल्याप्रमाणे जागा सोडा, म्हणजे व्यवस्थित स्क्वेअर शेपमध्ये येईल ते. आता हे दोन्ही पनीर आपल्याला 40 ते 60 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचे आहेत. त्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचा नाही, नाहीतर ते खूप कडक बनतं. आपल्याला सॉफ्ट पनीर पाहिजे, त्याच्यासाठी फक्त फार तर 1 तास तुम्ही ठेवा. वाव, बघू शकता तुम्ही किती छान टेक्स्चर आलेलं आहे. कलर पण खूप मस्त दिसतोय. आता मी तुम्हाला हे कट करून दाखवते की किती सॉफ्ट बनलंय. किती इझिली नाईफ त्याच्यामध्ये जातोय.
तुम्ही बघू शकता किती छान स्मूथ पनीर बनलंय. आणि घरी बनवलेलं पनीर हे नेहमीच हेल्दी, तर तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा हे देऊ शकता. आता तसंच सेम आपल्याला प्लेन पनीरचं सुद्धा आहे. ह्याचं टेक्स्चर सुद्धा खूप छान आलंय. कट करून बघूया. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार कट करा, कुठल्या शेपमध्ये तुम्हाला पाहिजे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी आजची मला नक्की कळवा. आणि असंच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.